हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर अशी सुंदर अशी सकाळ आणि मस्त असं आकाशाचा सुंदर सुंदर रंग आणि त्यावर समोर झाडांची हिरवळ. खूप सुंदर असं प्रसन्न असं वातावरण. आणि ह्या प्रसन्न वातावरणात जर आपण उठून काम सुरू केले तर मग कामही आपली खूप सुंदर छान होतात, पटपट होतात आणि प्रसन्न वाटतं आपल्यालाही दिवसभर. तर हे खाली असं सुरू होतं. ही किशोरी म्हणजे ही जी गाय आहे, हिचं नाव आमच्या देवांशने किशोरी ठेवले. ही गावाकडून एक काळवड आणली होती इथे. बाकी सगळ्या गायी भरपूर तिथं आहेत शेतामध्ये, पण ही काळवड इथं आणली होती, म्हणजे आणलेली आहे सध्या इथंच. मग जे काय आपण खातो किंवा राहतं ते सगळं नैवेद्य वगैरे इथल्या इथंच देता येतं. त्यामुळे इथे एक काळवड आणलेली आहे. त्यानंतर मग मी सूर्यनमस्कार वगैरे करून, म्हणजे सूर्याला नमस्कार वगैरे करून अर्धे दिलं. आणि आज एक विशेष दिवस आहे, त्यामुळं मग मला स्वयंपाक पण थोडासा खासच करायचा होता. तर त्यासाठी मग हे आंबे पाण्यात भिजवलेले. ते विशेष दिवस म्हणजे आता आंबे सुरू झालेले आहेत आणि रसाचा स्वयंपाक म्हणजे थोडंसं विशेषच. तर आंबे पाण्यात भिजून ठेवले होते आणि गवारी शेंगाची भाजी करायची होती त्याच्यासोबत. आणि ही डाळ हरभऱ्याची डाळ भिजवून याचे वडे करायचे होते. तर ही डाळही मग चांगली स्वच्छ धुवून 2-3 वेळा ही भिजत घातली होती. म्हणजे हे वडे कसे करायचे की आपण 5-6 तास डाळ भिजत ठेवायची ही हरभऱ्याची, आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून याचे वडे करायचे. त्यानंतर कुकर वगैरे लावून घेतलं आणि शेतातले गहू आलेले आहेत सध्या, आणि ते गच्चीवर असे वाळत ठेवलेले होते आणि ते भरून ठेवायचं काम सुरू होतं. हे भरून ठेवायचं काम वगैरे हेच करतात, कारण ते मला काही शक्य नाही होत. मग ही नवीन आम्ही कोठी घेतलेली होती. पहिल्या कोठ्या आहेत दुसऱ्या, पण ही नवीन आणि थोडीशी वेगळी. ही खालपर्यंत म्हणजे जिथं खाली गेलं, गहू खाली गेले तरी आपल्याला काढता येतील अशा पद्धतीतच समोर झाकण तुम्ही पाहिलेलं असेल. त्यानंतर मग यांनी गहू वगैरे भरून ठेवलेले होते सगळे, आणि लिंबाचा पाला पण त्यात टाकला होता. मग खाली आले मी गच्चीवरून आणि हे बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली. आणि हा म्हणजे ब्लॉग जो आहे तो 2-3 दिवसापूर्वीचा आहे. त्या दिवशी मग रविवार असल्यामुळे तुळशीची पूजा काही करायची नव्हती, तुळशीला पाणीही घालायचं नव्हतं. मग बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली. आणि सगळं झाल्यानंतर मग आता म्हटलं आपली देवाची पूजा वगैरे करायची रोजची. त्यानंतर मग फुलं वगैरे आणली आणि कसं प्रसन्न वाटतं ना, जेव्हा आपण असं पटपट आवरतो आणि आज आपल्या डोक्यात असतं की आज आपल्याकडं काहीतरी विशेष आहे आणि आपल्याला विशेष करायचं आहे, कुठंतरी जायचं आहे, हे पण जेव्हा आपल्या डोक्यात असतं ना, तेव्हा कामही अशी खूप पटपट होतात आणि त्यानुसारच आपण कामाची स्पीड पण वाढवत असतो. तर मग असे सगळे फुलं वगैरे घेऊन आले मी वरती देवाची पूजा करण्यासाठी. आणि मोगरा बघा तुम्ही किती सुंदर दिसतो, कारण एवढा कडक उन्हाळा आहे. पण पहा तुम्ही मोगरा किती छान फुललेला आहे इथं. आणि सुगंध तर वा इतका दरवळतो तो संध्याकाळी, तर एवढा सुंदर असा वास येतो याचा वरपर्यंत की असं मन मोहून जातं आणि परत परत तिथं जावं असं वाटतं. आणि कधी कधी तर रात्रीच वाटतं की अरे आणू की काय तोडून, पण नियम असतात काही, त्यामुळं आपण तोडत नाही, तसं काही करत नाही. पण अशा पद्धतीनं मोगरा आलेला ना. आबोली पण आबोलीला ना सुगंध आहे ना काही गंध आहे, पण खूप सुंदर अशी आबोली दिसते ही. आणि मग हे सगळं सुरू असताना इकडे बघा तुम्ही देवांशचा आणि कियांशचा हॉलमध्ये कसा गोंधळ सुरू असतो. एवढा मोठा हॉल असूनसुद्धा यांना पुरत नाही, कारण यांना सायकल खेळायची असती, यांच्या गाड्या खेळायच्या असतात. म्हणून मग काय करावं लागतं की सगळं सामान असं इथं दिवाणवर ठेवावं लागतं आणि मग नंतर यांचं खेळणं सुरू होतं. आणि एवढी मस्ती करतात की मुद्दामून एक जण वर जाणार त्याला दुसऱ्याला बोलवण्यासाठी, आणि मग दोघं मिळून असं खूप धिंगाणा हॉलमध्ये यांचं सुरू होतं. त्यांनी सायकल खेळली की याला पण याची सायकल खेळायची असते आणि मग ही मस्ती सुरू असते. कारण जर तो नाही आला, देवांश नाही आला, तर हा पळणार, किंवा जर देवांश गेला तर याला पळवण्यासाठी काहीतरी आयडिया करणार. त्यानंतर मग दुपारी सगळं आवरल्यावर हे झोपल्यावर आम्ही गेलो राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी. खूप मन छान वाटलं. मस्त विलासराव देशमुख साहेबांचा जेव्हा फोटो सुरुवातीलाच पाहिला ना, फ्रेश वाटलं. जेव्हापासून याचं ऐकते राजा शिवाजी चित्रपटाबाबत, तेव्हापासूनची इच्छा होती की आल्याबरोबर लगेच जायचं आहे आपल्याला. आणि परवाच म्हणजे 1 तारखेलाच इथं आमच्याकडं हा चित्रपट आलेला आहे, रिलीज झालेला आहे. आणि मग जायचं ठरवलेलं होतं. जेव्हा आम्ही गेलो ना, खूप लवकर गेलो. असं असं वाटलं की स्टार्टिंग जाऊ नये, म्हणून आम्ही खूप लवकर गेलो. तेव्हा पाहिलं तर म्हणजे असं एवढी गर्दी वाटली नाही. नंतर जेव्हा हळूहळू पाहिलं, 3चा शो होता आमचा, तर 3:30पर्यंत लोक येत होते आणि इतकं हाऊसफुल झालेला होता हा चित्रपट की म्हणजे असं खूप छान वाटलं. म्हणजे एवढी गर्दी, आणि ह्या गर्दीमध्ये टीनेजर मुलं जास्त होते, त्यानंतर मग वृद्धसुद्धा होते. आणि एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी जाणवली हा चित्रपट जेव्हा आम्ही पाहायला गेलो टॉकीजमध्ये, तेव्हा जे समोर पोस्टर लावलेलं होतं ना, त्या पोस्टरच्या बाजूला
वयोवृद्ध माणसंसुद्धा फोटो काढत होते. म्हणजे त्यांना एवढं म्हणजे त्या चित्रपटाबद्दल ओढ होती, आकर्षण होतं. म्हणजे ठरवलेलं असेल की कधी कधी जाऊ या चित्रपटाला. आणि जेव्हा आम्ही गेलो ना, तेव्हा म्हणजे चांगली एजेड माणसं तिथं फोटो काढत होते. पोस्टरच्या बाजूला नुसतेच फोटो काढत नव्हते, तर अक्षरशः हात जोडून फोटो काढत होते. म्हणजे म्हणजे राजाबद्दल, छत्रपतींबद्दल किती मोठी म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे प्रत्येकाच्या, तरी ती त्याच्यातून जाणवत होती. आणि टीनेजर मुलं तर एवढी होती, आजूबाजूच्या खेड्यातली पण मुलं एवढी होती. असा चित्रपट पूर्ण हाऊसफुल झालेला. आणि कलाकारांची ॲक्टिंग हे पहा तुम्ही, आजीची ॲक्टिंग. आणि हा रितेश देशमुखचा मुलगा रियान, राहील, या दोघांनी पण खूप सुंदर ॲक्टिंग केली यामध्ये, खूप सुंदर. आणि इतकं त्यांची मराठी पण एवढी छान वाटत होती की असं वाटत होतं ते रोज घरातसुद्धा ह्याच पद्धतीने बोलतात. पहा तुम्ही किती सुंदर, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनसुद्धा वाटतात. आणि हे जसं म्हणजे रोज पाहत होतो आपण म्हणजे मोबाईलवर इकडे, तर असं इच्छा खूप झालेली होती. इतकी छोटी मुलं एवढं छान कामं करू शकतात न भिता, एवढं कॅमेरा फेस करणं खूप म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि खरंच रितेश देशमुखनी हा एवढा मोठा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहताय त्यांचा मुलगा, पहा तुम्ही किती बिनधास्त आणि छान पद्धतीने म्हणजे अशा अंगावर शहारे येत होते. जेव्हा जेव्हा ह्या दोघांची ॲक्टिंग पाहत होतो ना, तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे होत होते. म्हणजे त्यांना ट्रेन किती सुंदर केले म्हणजे. आणि मराठी इतकी सुंदर, त्यांचा आवाजातला नाजूकपणा. दादा आता आपलं म्हणजे आपला झेंडा इथे कधी लागणार, हे जेव्हा विचारलं ना, तर तेव्हा खरंच अंगावर शहारे आले. आणि अशा पद्धतीची ॲक्टिंग ह्या मुलांनी केली. हे पण पहा तुम्ही किती सुंदर ॲक्टिंग केलेली. तर जेव्हापासून हे रोज फेसबुकवर काहीतरी काहीतरी पाहत होतो थोड्या वेळ, तेव्हा असं मनात सारखं वाटत होतं की कधी एकदा हा म्हणजे इथं परभणीला येतो चित्रपट आणि कधी मी जाते. तर ही इच्छा मग आज लगेच पूर्ण झाली. आणि भाग्यश्रीची ॲक्टिंग आणि एवढं दमदार म्हणजे रोल पण मिळाला. आणि ती ॲक्टिंग पण त्यांनी खूप सुंदर केली. तर हे पाहण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण सुनीता गेलो होतो. खरं तर आमचं 5-6 जणींचं ठरलं होतं जायचं, पण ऊन एवढं आहे, मग काही जणींना नको वाटलं, मग आम्ही दोघीच गेलो शेवटी. त्यानंतर संध्याकाळी आमच्याकडं होतं आज म्हणजे माझा भूषण आणि दीक्षा यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. त्यामुळं परत येऊन ते पण करायचं होतं, तो पण कार्यक्रम करायचा होता. मग घरी आल्यावर आम्ही घरी त्यांना दोघांना औक्षण केलं. आणि ह्या दोघांचं पाहताय तुम्ही किती मस्ती असते सुरू. तर केक तर ह्या दोघांनाच कट करायचा होता, भूषणला आणि दीक्षाला तर करूच द्यायचा नव्हता, या दोघांनाच करायचा होता. आणि केक वगैरे कट केला. आणि नंतर मग गेलो आम्ही सेलिब्रेशनसाठी हॉटेलला. आणि इथे मग माझ्या भावाचा मुलगा आणि त्याची भावाची सूनबाई पण आमच्यासोबत होते. आणि आम्ही सगळेजण हॉटेलला गेलो. अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस गेला. कसं वाटलं नक्की सांगा.